नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मालवण ट्रिप डे 2 मध्ये. आता आम्ही तारकर्ली बीचवर आलेलो आहे. तो मॅश्रेयश वगैरे फोटो काढते. बीच बघा भाई, एक नंबर बीच आहे. तुम्हाला बीचचे सिनेमॅटिक दाखवतो. ओम चप्पल मागतोय, फोटो काढतो. ओम स्माइल. त्यांचा फोटोच होई नाहीत भाई. पक्या काय म्हणणं आहे तुझं? झाले बाबा माझं तरी सगळं. चला काय फोटो होई ना भाई. अरे हेलिकॉप्टर कुठे आहे? डेंजर लाट आहे, डेंजर. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर बर. 1 hour later. आपण कुठं चाललोय आता? समुद्राच्या आत सुनामी आयलंडला. हां, सुनामी आयलंडला चाललो आता आम्ही. 0.5x करू. सॉरी सुनामी आयलंडला चाललो आता आम्ही. म्हणजे 7 का 8 आयलंड आहेत. तिथून पुढं नंतर समुद्राच्या आत 25 किलोमीटर जायचं आहे. आणि डॉल्फिन्स वगैरे तर भेटले बघायला. म्हणजे पुढून सुनामी आयलंडला जायचं. तिची आपण वाट आतुरतेनं बघत होतो. या ठिकाणी आलेलो आहोत आपण आता. तर काका हसतायत आपल्याकडे बघून. व्ह्यू दाखव, व्ह्यू दाखव. व्ह्यू काय असतो ते आम्हाला लवकर दिसेल तुम्हाला. 1 2 3. माशी बघ. माशी दाखव तू. ए म्हणते ओम, व्ह्यू कैसा है ओम? व्ह्यू कसा आहे? ची बोट आहे, ह्याच्यात बसून जाणार आहे आपण. हीच आहे ना आपली बोट. ह्याच्यात बसून आम्ही 8 आयलँड, 2 लाईट हाऊस आणि डॉल्फिन बघणार आहे. 8 आयलँड आहेत. 8 आयलँड आहेत. 8 व्ह्यू पॉइंट आहेत. म्हणजे त्यात काय काय आयलँड आहेत असं. ह्यात दादा ते आम्हाला बोटीत भेट हाय करा कॅमेऱ्याला. सुनामी आयलंडला गेल्यावर तिथून सगळे पॉइंट्स बघायला. म्हणजे हे यांचं एक स्वारगेटचं बस स्टेशन तिथनं बस स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, जेट स्की, भरपूर वॉटर ऍक्टिव्हिटी. बनाना राईड तसली असते. बनाना राईड बघा. सुद्धा करता येते. लय छटपट असते. बघू नसतं बसायचं तुकडूक पालती करते ती की नाही. ती सांगितल्यावर करते. आपण सांगितलं तर करायचं. मग कपडे घालायला लागते. असं करू. हा, चिअर्स. मोदकचा चिअर्स. आदल्या मोदक असं दाखव तू. न खाल्ल्या कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम आहे. या संगमामुळं हा गाव इथं संपतोय. गावाला तिन्ही बाजूनं पाणी आहे. तिन्ही बाजूने हा, एका बाजूनं फक्त गाव जमिनीने जोडलं आहे. समजलं तुला? तुम्हाला कुठं दिसतंय जेव्हा तुम्ही पॅरासेलिंगला वरती जाताय तेव्हा मस्तपैकी असा व्ह्यू दिसतो. मध्येच हा गाव बेट कसं असतंय तसं गाव आता पुढं आलेला आहे. बाकी तुम्हाला तिन्ही बाजूनं पाणी कसं डोंगर वगैरे. ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा येत नाही त्याच्यामध्ये थांबत जिथे कुठं थंड असेल तिथे ते थांबत येतात. बर. हे ऑस्ट्रेलियावरून आलेले बर्ड्स आहेत. सिगल बर्ड्स नाव आहे ह्यांचं. हे सिगल बर्ड्सच आयलंड आहे. 13 स्वच्छ किनारे निवडलेत. बर. पूर्ण भारतातले 13 स्वच्छ सुंदर बीच म्हणून. पण त्या 13त महाराष्ट्रातलं एकमेव म्हणून या भोगवे बीचची निवड झालेली आहे. वेंगुर्ला तालुक्यातला. तुम्ही महाराष्ट्रात बऱ्यापैकी बीच बघितले असाल, पण आज तुम्ही बघताय तो महाराष्ट्रातला 1 नंबरचा बीच. ही नेट वरती तुम्हाला माहिती मिळते. मी माझ्याकडचं काय सांगत नाहीये. बरोबर आहे की. समजलं? सुंदर आहे. क्लास ट्रिप. आता तर ट्रिप चालू झाली ना भावानो. एवढं मी ओरड.
कोणता गोल्डन रॉक आहे किती 15-20 किलोमीटरला असाल मध्ये 2 मिनिट थांबवा देतो नाही का ते नवीन इंग्रज काळचं लाईट हाऊस आहे आणि हे जुनं पोर्तुगीज काळचं लाईट हाऊस आहे. जेव्हा भारतात पोर्तुगीज आधी आले होते तेव्हा त्यांनी बांधलेलं, पण सुनामी आल्यामुळे हे पडलेलं आहे वरतून. मग नंतर इंग्रज आले आणि इंग्रजांनी 1935 साली हे नवीन लाईट हाऊस बांधलं. हे वालं बघा. इथं पण एक म्हातारीची चूळ आहे, पण इथे छोटीवाली आहे, म्हणजे ती पाणी असं उडून बाहेर येतं. इथं आता स्कुबा डायव्हिंग शिकवतायत. किती 6,000 पर पर्सन हा 6,000 रुपये पर पर्सन स्कुबा डायव्हिंग आहे. भारी आहे तसं. ए माणूस आता मध्ये जाणार पाण्यात एकदम. ओमने जॅकेट घातलं डायरेक्ट. ओमच्या अर्धा किलोमीटर फाटली इथं. पाणी पाणी पाणी. चल आदित्य चल, ताकद लाव, शूटिंगची ताकद. सगळी माणसं पुढे येते आणि आपला मेन मेंबर तिकडे माग. आणि लवकर आण. बंट्या बोट चालवायला शिकायला लागला इथं. शिकवायला लागले. कॅप्टन बंटी लोखंडे, कॅप्टन विश्वजित उर्फ बंटी लोखंडे, रमेश मांजरेकर. अरे तो बोट चालवतो याचा व्हिडिओ काढ, पाणी दिसायला पाहिजे. कच्चा मासा खायला लागलाय बंट्या. हा कुठला आहे ती मासा कटिंग चालू आहे, ज्यांना बघायला भेटते. हे मालवणचं फिश मार्केट आहे. लिलाव चालू आहे इथं फिशचा. आधीला आपण काय काय घेतले दाखवू, आपण काय काय घेतले. आपण म्हणजे हे मी व्हेज आहे. आई मी व्हेज खातोय. आई खवळेल मला ब्लॉग बघितलं. 6.5 hours later. आता वाजलेत रात्रीचे 3:45 आणि आमची गाडी CNG असल्यामुळं, CNG प्लस पेट्रोल असल्यामुळं ती अशी एकदम थंड होती. तर त्याला पेट्रोल टाकायला लागतं वाटतं बोनेटमध्ये तसं असतं. तर आता आम्ही पेट्रोल आणायला चाललो आहे चालत. आमची गाडी पेट्रोल पंपावरच बंद पडलेली आहे, पण तिथं डिझेलचा पेट्रोल पंप आहे. आणि आता आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल आणायला चाललो आहे. अर्धा किलोमीटर चालत 3:45 वाजता. इथून मग पुण्याला जायचं. इथून पुणे 90 किलोमीटर. पेट्रोल घेऊन चाललोय आता आम्ही गाडीकडं चालत 1 किलोमीटर. आता चालू झाली पाहिजे बरं का. होणारच. पेट्रोलवर जरा गरम होतं.